पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्याचा चेहरा मोहरा बदलणार, पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आश्वासन, आमदार अग्रवालांची विकासाची ग्वाही। शिवतीर्थचे अभियंतेच घडवणार धुळेतील सर्व उद्याने, आमदार अनुप अग्रवाल यांची मोठी घोषणा। धुळे शहराच्या सौंदर्यीकरणासह नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे वेगाने सुरू असून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवतीर्थ ज्या अभियंत्याने साकारले त्याच अनुभवी अभियंत्यांच्या माध्यमातून शहरातील सर्व उद्याने विकसित करण्यात येत असल्याची माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे। देवपूर येथील दत्त मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सुलेखन गार्डन व सरस्वती गार्डन यांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, शहराच्या महापौर मायादेवी परदेशी, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरात येत्या काळात विविध विकास कामांना आणखी गती देण्यात येणार असल्याचं सांगितलंय। शहरातील उद्याने, पायाभूत सुविधा तसेच आरोग्य क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। याचवेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धुळेकरांची दीर्घकालीन मागणी असलेल्या धुळे पुणे आणि धुळे मुंबई या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे। या रेल्वे सेवा सुरू झाल्यास धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल असंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत शहराच्या विकासाचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त केला। शहरातील विविध विकास कामे, सुशोभीकरण आणि नागरिकाभिमुख प्रकल्पांमुळे धुळेचे रूप अधिक आकर्षक होणार असल्याचं त्यांनी सांगितले। लोकार्पण सोहळ्यास धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानांचं स्वागत केले। शहराच्या विकासाच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून उपस्थितांनी विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज। आज मनापासून आनंद होतोय की धुळे शहरामध्ये परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे। आमचे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल, शहराच्या महापौरताई, शहराचे उपमहापौर आणि आमच्या वार्ड क्रमांक 1 आणि 2 इथले आमचे नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून इथे सुलेखा गार्डन आणि सरस्वती उद्यान या दोघांचं लोकार्पण होतंय। धुळे शहरामध्ये बहुप्रतीक्षित ओपन स्पेसचं डेव्हलपमेंटचं काम बाकी होतं। मुंबईच्या धर्तीवर मुंबईमध्ये जशा प्रकारचं ओपन स्पेस डेव्हलपमेंट झालंय असं आता आमच्या धुळे शहरामध्ये होतंय आणि धुळे शहरामध्ये अत्यंत उत्साह, आनंदाचं वातावरण आहे की ज्या जागेवर बाबळं होते, जिथे खड्डे होते, नाले होते, त्या ठिकाणी भर करून एक सुंदर उद्यान, ओपन स्पेस इथे तयार झाली। अगदी 6 महिन्याच्या बालकपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल आणि म्हणून धुळे शहर बदल रहा आहे। धुळे शहराची प्रगती होते। माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला विकसित भारतामधला विकसित धुळे हे आम्ही घडवतोय। स्मार्ट आणि सुंदर धुळे हे होतंय, याचा आनंद मला होतोय आणि म्हणून तमाम धुळेकरांचं मनापासून अभिनंदन करून या उद्यानाचं लोकार्पण करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। कारणास्तव 610 महिने झाले, परंतु गार्डन लेट आलो पण आपण थेट आलो। चांगल्या प्रकारचे गार्डन या ठिकाणी आपण तयार केले। गार्डन तयार झाले, परंतु या गार्डनची देखभाल करायचं काम महापालिका करणारच, परंतु इथल्या स्थानिक नागरिकांचंही काम आहे। आपण सकाळी 6 वाजता हे गार्डन उघडणार आहोत आणि 9 वाजता परत गार्डनला कुलूप लावणार आहोत। संध्याकाळी 5 वाजता गार्डन उघडलं जाईल आणि 10 वाजता परत गार्डनला कुलूप लावलं जाईल। परंतु या गार्डन मध्ये धुळे शहरात एक वाईट सवय, कुठली चांगली वस्तू झाली तर त्या ठिकाणी भलतेच लोक येतात, ते पूर्ण उपयोग सर्व काही सुख सुविधा घेतात, परंतु या कॉलनीच्या या गार्डनच्या समोरचा बंगलावाला सुद्धा या गार्डन मध्ये पाय ठेवणार। तर एक गार्डन तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेलं आहे।
आपल्या नातवांसाठी, लहान लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार झालं. तर माझी विनंती असेल या भागातील सर्व नागरिकांना का आपण या गार्डनचा पूर्ण उपयोग घ्यावा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.